नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 7 सप्टेंबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। ओके, तर चला आजचा पहिला प्रश्न आहे, सप्टेंबर 2025 मध्ये रॉयल भूतान बौद्ध मंदिराचे उद्घाटन कोठे झाले आहे? याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, बिहार। तर बिहारमध्ये नुकतेच रॉयल भूतान बौद्ध मंदिराचे उद्घाटन झाले आहे। ओके, चला माहिती पाहूया थोडीशी आपण। बघा, बिहारमधील राजगीर या ठिकाणी याचे उद्घाटन झाले असून 4 सप्टेंबर 2025 रोजी याचे उद्घाटन झाले आहे। ओके, तर उद्घाटनकर्ते कोण कोण होते ते आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो। बघा, भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे ओके, आणि भारताचे अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते। ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे, नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणी शपथ घेतली आहे? तर याचे उत्तर असेल ऑप्शन ए, श्री चंद्रशेखर। ओके, तर नुकतेच श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी शपथ घेतली आहे। ओके, तर बघा आपण थोडीशी माहिती पाहूयात मुंबई उच्च न्यायालयाबद्दल। याची स्थापना झाली होती 14 ऑगस्ट 1862। ओके, स्थापना कधी झाली होती? 14 ऑगस्ट 1862 रोजी इंडियन हायकोर्ट्स ॲक्ट 1861 अंतर्गत। ओके, आणि याचं खंडपीठ आहेत नागपूर, औरंगाबाद, पणजी, गोव्यामधील पणजी येथे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 बघा, पिकल बॉल विश्वचषक 2025 खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केले जाईल? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन डी, अमेरिका। तर अमेरिकेमध्ये पिकल बॉल विश्वचषक 2025 हे आयोजित केले जाईल। ओके, तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण। 2025चे इंटरनॅशनल पिकल बॉल टुर्नामेंट हे संयुक्त राज्य अमेरिकेत फ्लोरिडा येथे आयोजित केले जाणार आहे। द फॉर्ट पिकल बॉल हा या स्पर्धेचा मुख्य ठिकाण असून हे ठिकाण निर्दिष्ट करण्यात आले आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इव्हेंटचे आयोजन जे आहे ते 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या तारखामध्ये होणार आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण। नुकतीच सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSBचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन सी, संजय सिंघल। तर संजय सिंघल यांची नुकतीच सशस्त्र सीमा बलचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी माहिती पाहूयात आपण। बघा, भारताचे SSB म्हणजेच सशस्त्र सीमा बल हे भारताचे एक केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे ज्याची स्थापना 1963 रोजी झाली होती। याचे मुख्य काम आहे नेपाळ आणि भूतान सीमेवर गस्त घालणे आणि सुरक्षा देणे। ओके, तर माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। नुकतेच भारतातील पहिली गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले आहे? तर याचे योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए, आसाम। तर आसाममध्ये भारतातील पहिली गिधाड संवर्धन पोर्टल हे नुकतेच सुरू झाले आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, बघा, नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटरने सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यामधून संन्यास घेतला आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल अमित मिश्रा। ऑप्शन डी याचं उत्तर असेल अमित मिश्रा। तर अमित मिश्राने नुकतेच भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या सामन्यामधून संन्यास घेतला आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 7 बघा, नुकतेच लंडनमध्ये कोणी आपले नवीन पुस्तक कुकबुक व्हेजिटेबल्स द इंडियन वे लॉन्च केले आहे? त्याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए, कॅमेलिया पंजाबी। तर कॅमेलिया पंजाबी यांनी लंडनमध्ये आपले नवीन पुस्तक ज्याचं नाव आहे कुकबुक व्हेजिटेबल्स द इंडियन वे हे लॉन्च केले आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 8 बघा, नुकतेच नवी दिल्लीमध्ये संहिता संमेलनाचे उद्घाटन कोणी केले आहे? ओके,
तर स्पेलिंग नीट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, नीट बघा विद्यार्थी मित्रांनो स्पेलिंग. ओके, आणि याचं उत्तर असेल एस जयशंकर. ऑप्शन डी याचं उत्तर असेल एस जयशंकर यांनी नुकतेच नवी दिल्लीमध्ये संहिता संमेलनाचे उद्घाटन केले आहे. ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात आपण याबद्दल. संहिता म्हणजेच साऊथ एशियाज मॅन्युस्क्रिप्ट ट्रॅडिशन्स अँड मॅथमॅटिकल कॉन्ट्रिब्युशन्स. ओके, असाच याचा लाँग फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर संहिता या उपक्रमाचा उद्देश म्हणजे भारताबाहेर संग्रहित असलेल्या पांडुलिपीचे डिजिटल रेकॉर्ड तयार करणे आणि संशोधनासाठी त्यांना सुलभ बनवणे हा आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 बघा. नुकतेच कोणत्या देशाने नियमानुसार स्थानिक नोंदणी न केल्यामुळे एकूण 26 ॲप्लिकेशनवरती बंदी घातली आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी नेपाळ. तर नेपाळ या देशाने नुकतेच 26 ॲप्लिकेशनवरती बंदी घातली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो कुठले ॲप असणार आहेत. यामध्ये काही फेमस ॲप पण आहेत बघा. यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, x.com. ओके, आणि व्हॉट्सॲप, रेडिट अशा प्रकारच्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मचा सुद्धा समावेश आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 बघा. भारताने शैक्षणिक वर्ष 2025-26साठी कोणत्या देशाच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन डी अफगाणिस्तान. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अफगाणिस्तान या देशामध्ये भारताने 2025-26साठी 1000 शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे. ओके, तर चला थोडीशी माहिती बघूयात या शिष्यवृत्तीबद्दल. ही जी शिष्यवृत्ती आहे ही शिष्यवृत्ती स्पेशल स्कॉलरशिप स्कीम फॉर अफगाण नॅशनल्स या अंतर्गत इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ही जी शिष्यवृत्ती आहे याचे उद्दिष्ट आहे अफगाण विद्यार्थ्यांना भारतातील ऑनलाईन UG-PG अभ्यासक्रमांचा प्रवेश उपलब्ध करून देणे हा आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.